अम्बे की जय, अम्बे की जय, अम्बे की जय, अम्बे की जय। नमस्ते गाईस, कसे आहात? तर आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये घटस्थापनेनंतर दसऱ्याच्या दिवशी तळी भरतात देवीची. तर आज आमच्या घरी तेच आहे. तर दाखवते तुम्हाला तळी काय असते. तर मी आत्ता पहिली प्रिपरेशन करून ठेवलेली. मग 5 माणसं येतील आणि त्याच्यानंतर तळी भरल्या जाईल. तर तुम्हाला मी पहिले तळी दाखवून देते. असं त्यात सगळ्या देवी वगैरे ठेवतात, दिवा वगैरे ठेवतात आणि हळदी कुंकाचं पान ठेवतात. त्याच्यात त्यांच्या इथे 5 माणसं बसतील आणि एक एक करून सगळ्या देवीची नावं घेऊन ती तळी भरली जाते. त्याच्यानंतर आपल्या घरात सांजोरी वगैरे काही पण असलं ना, त्याचा प्रसाद त्या 5 माणसांना दिला जातो. मी तुम्हाला नंतर तो पण व्हिडिओ दाखवते. तर गाईज, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज, ही असते तळी. इथे 5 आम्ही साईडचे काका आणि असे सगळे कॉलनीतले ना 5 जणांना आम्ही घरी बोलवून घेतो. त्याच्यानंतर देवीच्या नावाचं इथे तळी भरली जाते. ही तळी 5 वेळेस केली जाते, कोणाची 3 वेळेस केली जाते. खास दसऱ्याच्या दिवशी केली जाते तळी. आणि ही प्रत्येकाच्या घरी, महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी ही तळी भरली जाते. तर देवीचं नाव घेता येते 5 वेळेस तळी भरली जाते. तर गाईज, तुमच्या इथे पण होत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा तुमच्या इथे तळीला काय म्हणतात. तळीच म्हणतात ना. इथे तळी वगैरे भरून झाली. पण इथं हळद कुंकुमाचे ना मिस्टर इथं हळद देवांवरती ना हे करत होते, लावत. तळीच्या ताटाखाली ना टोपी ठेवावी लागते, परत ती उचलून घ्यावी लागते आणि डोक्यात घालून परत इथे देवीचं नाव घेऊन इथे 5 वेळेस असं ताट खाली वर करायचं असतं. आणि इथे परत हळद कुंकू देवींवरती अर्पण करायचं असतं. तर हे माझ्या मिस्टरांना एवढं माहीत नव्हतं, तर मग ते काका पण त्यांना थोडंसं सांगत होते. तर गाईज, अशा प्रकारे ही तळी भरली जाते. त्याच्यानंतर ते वरचं नारळ असतं ते देवीला वाढवायचं असतं आणि मग त्याचे 5 तुकडे करून ते 5 जणांना द्यायचे असते आणि देवीला प्रसाद ठेवायचा असतो. तर अशी असते ही महाराष्ट्राची प्रथा तळी. तर गाईस, तुमच्या इथे पण असं होत असेल ना, तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. तर असा होता आजचा माझा हा दसरा. तर गाईस, तुमचा दसरा कसा गेला हे नक्की मला सांगा. तर इथे आम्ही नारळ वगैरे फोडलं माझ्या मिस्टरने. त्याचे 5 तुकडे करून ते आता आम्ही त्या काका लोकांना देऊ. तळे भरल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तर सोनं दिलंच पाहिजे सगळ्यांना.